नमस्कार. प्रखर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओ बुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हर घर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे. आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा. वीर सावरकरांचे देशप्रेम, हिंदुत्ववादी विचार, साहित्यिक प्रतिभा, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल. आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. भाषा शुद्धी लेख 1. कायदे कौन्सिलातील इलेक्शनच्या कॅन्डिडेटांचे मॅनिफेस्टोज. वरील लेखाच्या मथळ्याचं वाक्य लिहिता लिहिता आमच्या लेखणीला आणि वाचता वाचता आमच्या वाचकांना दचकल्यासारखे झाले असेल यात शंका नाही. कायदे कौन्सिलातील उमेदवारांच्या मॅनिफेस्टोजविषयी लिहिण्याचे धाडस सावरकर करतात तरी कसे? राजकारणात पडावेचे नाही म्हणून यांच्यावर असलेले सरकारी बंधन ते राजकारणाच्या पूर्वप्रीतीच्या उत्कंठतेमुळे एकाएकी विसरले की काय? ते बंधन आम्ही विसरलो नसलो तरी या शब्दांशी जन्मभर आमचा इतका दाट परिचय झालेला आहे की ते आता घरात, दारात, बोळातून आणि मार्गावरून खेडेगावात आणि नगरात जिथे राहावे तिथे लोकांच्या ओठावर उभे राहिलेले दिसत असता आम्ही मात्र त्यांच्याशी न बोलता अनोळख्यासारखे तोंड लपवून निघून जावे हे आम्हास अगदी दुस्सह होत आहे. परवा अगदी टाळाटाळी करून त्यांची भेट घ्यायचीच नाही म्हणून खोलीत कोंडून घेतले आणि वर्तमानपत्रे देखील वाचावेची नाहीत म्हणून टपाल येताच केवळ घरगुती पत्रे तेवढीच उघडली. अकस्मात एका पाकिटात एका छापलेल्या तुकड्यावर पाहतो तो पुन्हा आपला श्रीयुत मॅनिफेस्टो फडकला. तेव्हा मात्र आमचे मन अगदी ओशाळे झाले. ज्या राजकीय शब्दावरील आमच्या प्रेमासाठी आम्ही पोर्ट ब्लेअरच्या भस्मासुराच्या दर्शनासाठी सुद्धा वाऱ्या केल्या त्या ह्या आमच्या परिचित शब्दांशी ते अगदी आमच्या घरी येऊन खोलीत हात जोडून उभे राहिले तरी न बोलणे केवळ निर्लज्जपणा आहे असे वाटून आम्ही त्या सर्वांशी मनमोकळेपणाने बोलण्याचे ठरविले आणि म्हटले, या काउन्सिल कायदे काउन्सिल, इलेक्शन, कॅन्डिडेट, मॅनिफेस्टा, तुम्ही सर्व या. तुमच्याशी आणि तुमच्याविषयी काहीतरी बोलल्या वाचून आम्हा स्वतः मुळीच राहवत नाही. मग त्यापायी आमची शेंडी तुटो वा पारंबी तुटो. हे आमचे म्हणणे ऐकताच ते सर्व शब्द कळकळीने म्हणाले की पोर्ट ब्लेअरच्या भस्मासुराचा वरदहस्त आपल्या मस्तकास लागताच आपल्या डोक्याचे केस पुष्कळ अंशी गळून गेल्याने यद्यपि आपली शेंडी तुटण्याचे भय मुळातच कमी झालेले आहे. तथापि ज्या जीवनाच्या क्षणी पारंबीस आपण अजून लोंबकळत राहिला आहात ती आम्हा राजकीय शब्दांशी बोलण्यामुळे तुटण्याचे भय मात्र आम्हास वाटते खरे. म्हणून तुम्ही आम्हा शब्दांची ओळख न दाखविता आमच्याविषयी काहीही न बोलले तरी चालेल. हे त्यांचे उदार बोलणे ऐकून आम्हास त्यांच्याशी अधिकच बोलावेसे वाटू लागून आम्ही म्हणालो, तुमच्या या औदार्याविषयी आम्ही आभारी आहोत, परंतु पूर्वपरिचयामुळे तुम्ही नाही म्हटले तरी तुमच्या प्रकरणी काहीतरी बोलल्या वाचून आम्हास राहवत नाही. सर्व हिंदुस्थान इलेक्शनमध्ये दंग असता या कायदे काउन्सिलच्या इलेक्शनशी मी अगदीच संबंध ठेवू नये हे अशक्य आहे. मी कसा तरी पण कायदे कौन्सिलांच्या निवडणुकीत भाग घेणार. भिवू नका. अशा बिकट पेचातून कसे सुटावे याची गुरुकिल्ली एका संन्याशी बाबांनी आम्हास अंदमानात असता दिली आहे. हे संन्याशी बाबा जन्माचे चोर होते, जातीचे दरोडेखोर, परंतु पुढे एका साधूच्या तावडीत सापडून त्यांनी चोरी सोडण्याची प्रतिज्ञा केली आणि त्या साधू मंडळाने त्या संन्यास देऊन आपल्या देखरेखीत ठेवले. ते साधू मंडळही
स्वकार्य साधुत्वाच्या उलाढाली करीत भटकतच असे. परंतु कमीत कमी आपसात कोणी चोरी करू नये याविषयी अगदी कटाक्ष ठेवी. त्यांच्या टोळीत आल्यापासून संन्यासी बाबास चोरी करण्याची अगदीच चोरी झाली. कारण जरी टोळी चुकून चोरी केली तरी ते द्रव्य ठेवावयाचे कोठे? या टोळीत स्वतःची अशी लूट नसे. सर्व जे गवसेल ते टोळीचे. अशा पेचात संन्यासी बाबा असताना शेवटी ते अगदीच त्रासून गेले. तेव्हा लोभाकरता न का होईना पण केवळ चोरीची हौस पुरवण्यापुरती तरी चोरी करावी असा निश्चय करून रात्री सर्व साधू झोपी गेल्यावर ते गुपचूप उठत आणि याचा लोटा उचलमून त्याच्या पायापाशी, त्याची छाटी चोरून याच्या झोळीत, याच्या झोळीतील लंगोटी त्याच्या उशाशी असा उचल ठेवीचा कारभार करून पुन्हा झोपी जात. सकाळी उठताच साधू लोकात एकच आरोळी उठे, चोरी चोरी. जे तो दुसऱ्यापाशी आपली वस्तू सापडताच त्यास चोर म्हणून शिव्या हसडी. या प्रकाराचा उगम काय हे शोधण्यासाठी शेवटी त्यांच्यातला एक साधू रात्रभर गुप्तपणे जागत राहिला. पाहतो तो ही संन्याशी बोवांची स्वारी उठून आपल्या उचलेपणाच्या व्यवसायात दंग झाली. तेव्हा अर्थातच चोर चोर म्हणून त्या जागरूक साधूने ओरड करताच सर्वजण जागे झाले आणि संन्याशाला धरले, विचारले, तू चोरी का करतो? तेव्हा तो म्हणाला, केवळ हौशीसाठी. मी काय तुमचे सामान स्वतः दाबून टाकतो का? इकडचे सामान तिकडे करणे ही काही चोरी नव्हे. अपहार न करता माझी चोरी न करण्याची प्रतिज्ञा आणि चोरी करण्याची हौस दोन्ही जर मी पुरवीत आहे तर त्याविषयी मजवर रागावणे हे तुम्हासारख्या कार्यसाधूंना तरी काही शोभत नाही. कारण त्यात तुमचे कार्य मुळीच बिघडत नाही. हे उत्तर ऐकून कार्यसाधू लोक हसले आणि त्याला तेवढी निरुपद्रवी उठाठेव करू द्यावी म्हणून म्हणाले, कायदे काउन्सिल, इलेक्शन, कॅन्डिडेट, मॅनिफेस्टो, वोट इत्यादी वस्तूंशी आम्ही काहीही संबंध ठेवू नये म्हणून निर्बंध आम्हास घातलेला असला तरी वरील सारख्या कोणत्या तरी युक्तीने आम्ही कायदे काउन्सिलच्या येत्या निवडणुकीत भाग घेण्यास सोडणार नाही. त्या वस्तूंची नाही तरी त्या शब्दांच्या विषयी आम्ही काहीतरी बोलण्याची हौस पुरवून घेणार. तुम्ही चिंता करू नका. या तुमच्या विचाराचे वतीने कोण कोण प्रतिनिधी उभे आहेत ते सर्व या. आम्ही तुमचे गुण ऐकून तुमच्या निवडणुकीत मतदारांनी कोणास मते द्यावी ते निश्चित करून लोकांस तसे करण्याविषयी प्रबळ अनुरोध म्हणजे जबरदस्त शिफारस करू. हे ऐकताच एक अगदी अनोळखी परंतु धीट शब्द पुढे झाला आणि म्हणाला, माझे नाव मॅनिफेस्टो. हिंदुस्थानात लाखामागे एका देखील मनुष्याचा आणि माझा अजून परिचय नाही, परंतु मी सरकारी वतीचा कॅन्डिडेट म्हणून उभा असल्याने लोकांनी मला निवडून द्यावे. थोर थोर पुढारी माझ्या वतीने मते मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या पिढीत मी संभावित संपादकांच्या घरीदारी परिचित होईन. दुसऱ्या पिढीत मी प्रत्येकाच्या पिढीत माझेकडे लोकमत इतके झुकेल की जरी एखादा हलकटवेडा पीर लोकास म्हणाला की अहो हा मॅनिफेस्टो सरकारी वतीचा परकी मनुष्य आहे, त्यास मते देऊ नका, तर प्रत्येक अस्सल देशभक्त मनुष्य म्हणू लागेल, वाह, कोण हा स्वाभिमानाचा अतिरेक? हा बिचारा मॅनिफेस्टो आमच्या ओठी तोंडी अगदी खिळून गेलेला. आमच्या भाषागृहात अगदी देवाघरापर्यंत 3 पिढ्या वावरत असलेला शब्द आणि याला म्हणे वापरू नका. आमच्या घरची शब्दसंपत्ती वाढवण्याचं कार्य याने केले. आम्ही यासच मते देणार. हे वाक्य तो बोलत आहे तोच दुसरा एक हिंदू वेशातील शब्द पुढे झाला. त्याचा तोंडवळा अगदी परिचयाचा दिसला. तो म्हणाला, माझे नाव निवेदन. ज्या विचाराकरता मॅनिफेस्टो प्रतिनिधी होऊ पाहत आहे त्याच जागेसाठी मीही उभा आहे. मलाच लोकांनी का मते द्यावीत ते माझ्यापेक्षा मॅनिफेस्टोने जी कारणे आपली समर्थनार्थ म्हणून पुढे आणली आहेत त्याच्या कारणाच्या योगानेच अधिक स्पष्ट होत आहेत. हाच म्हणाला की आज हा लाखात एकाच्याही परिचयाचा नाही, पण 3 पिढ्यात आपल्या घरात हा नित्याचे बिऱ्हाड ठेवू शकेल. म्हणूनच मी म्हणतो की या सरकारी परक्या भटाला वेळीच ओसरीवर पाय पसरण्याचे आधी उचकून द्यावा आणि त्याची जागा मला स्वदेशीय शब्दाला द्यावी. याचे काम मी किती उत्तम प्रकारे करतो ते मला एकदा ते काम सांगून पहा की तुमच्या प्रत्ययाला येईल. मी या हिंदुस्थानच्या वातावरणातच जन्मलेला असून देववाणी संस्कृत माझी आजी होती. प्रथम अनागळपणे परकी शब्दांना आपल्या विचारांचे प्रतिनिधित्व करू द्यावयाचे आणि मग ते जी जागा बळकावून बसले की रडत ओरडत
शुद्धीकरणाच्याच मागे लागावायचे हा कोणता शहाणपणा? पूर्वी जरूर तागाईत, वल्लद, कोम इत्यादी उर्दू शब्दांना असेच ओठावर नाचू दिले म्हणून तर आता तेच उरावर नाचत आहेत. मॅनिफेस्टो म्हणतो त्याच्यासारख्या परकी शब्दाने शब्दसंपत्ती वाढते, पण त्यायोगे आमच्यासारख्या स्वदेशीय शब्दांची उपासमार ने दुसरीकडे शब्दसंपत्तीचा क्षय होतो, त्याची वाट काय? हे त्याचं बोलणं ऐकताच आम्ही निर्णय दिला की लोकांनी यापुढे केव्हाही मॅनिफेस्टोस मते न देता त्या जागेसाठी निवेदनालाच निवडून द्यावे. अजून मॅनिफेस्टो लाखातून एकाच्याही तोंडात बसला नाही, तोच त्यास मज्जाव करावा. हा निर्णय ऐकताच आमच्या विवेक नावाच्या द्वारपालाने मॅनिफेस्टोस खोलीचे दार दाखविले आणि निक्षून सांगितले की पुन्हा जर तू आमच्या मराठीच्या तोंडात बसू पाहिजेल तर तुझ्या तोंडात बसल्या वाचून राहणार नाही. हा निर्णय ऐकताच आलेल्या शब्दातील विदेशी वेश केलेले अनोळखी शब्द मागे मागे सरकत पाय काढू लागले. तेव्हा आम्ही सांगितले की मॅनिफेस्टोचे म्हणणे ऐकल्यानंतर जसा आम्ही निर्णय दिला तसा तुमचे म्हणणे ऐकल्यानंतर स्वतंत्र निर्णय देऊ. तुम्ही विदेशी म्हणून मॅनिफेस्टोप्रमाणे निवडणुकीत पराभव पावाल असे समजू नका, कारण ज्या जागेसाठी तुम्ही प्रतिनिधी म्हणून उभे राहू इच्छिता त्या जागेवर तो विचार प्रदर्शित करणारा कोणताही स्वकीय योग्य शब्द न मिळाला तर आम्ही तुमचीच निवड करू. परंतु स्वदेशी शब्द अधिक योग्यतेने ते कार्य करीत असूनही मॅनिफेस्टो दुसऱ्या जागेत घुसून तिचा धनी बनू पाहत होता म्हणून त्याला निवडून दिले नाही. या, आम्ही सोयीने एकमेकास बोलवतो. कायदे काउन्सिल, तुम्ही आणि तुमचे सहकारी काउन्सिल ऑफ स्टेट आणि ती तुमची घरधणीन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, तुम्ही तिघे प्रथम पुढे या. आमचे हे बोलणे ऐकताच द्वारपाल विवेक ओरडला, आग लागो त्या तुमच्या नावास. माझ्या 7 पिढ्या कोणी तोंड इतके वेंगाडले नसेल. इतके तो म्हणतो ते तिघे आत आले आणि कायदे काउन्सिल म्हणाला, घाबरू नका, तुमच्या मुलांची तर गोष्टच कशाला, पण तुमच्या मुलीस देखील एक वेळ देवाचे नाव घेण्यास जड जाईल, पण आमची नावे घेण्यास जड जाणार नाही. काय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बाई, खरे ना? तो विचारतो तोच विधिमंडळ, व्यवस्थापिका परिषद, धारासभा, राज्य समिती, विधी समिती ही सर्व हिंदी शब्दांची टोळी आत घुसली आणि म्हणते, पण आमच्या लोकांनी तुमच्या पुढे प्रथम तरी इतके तोंड वेंगाडावेच का? आम्ही तुमच्या जागेवर योजले जाताच तुमची कामे शतपट लोकहितबुद्धीने करून दाखवू. त्या विचारांच्या जागेसाठी आम्ही इतके प्रतिनिधी नियुक्त करणारे असता तुमच्या आमच्या हिंदू भाषांच्या घरात लुडबुड हवीच कशाला? तो लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणाली, पण ध्यानात धरा, आम्ही सरकारी नियुक्त प्रतिनिधी होणार आहोत. सरकारचा आम्हास पाठिंबा आहे, म्हणूनच आम्हास लोकमताचा पाठिंबा मिळाला पाहिजे. हे सरकारचे नाव बरेच वेळा ऐकताच आम्हास थोडीशी भीती वाटली आणि आम्ही तो संवाद टाळण्यासाठी म्हटले, पुरे आता राजकारणाची चर्चा करायचे हे स्थळ नव्हे. आता केवळ निर्णय तेवढा ऐका, कारण प्रत्येकाचे वादविवाद असे चालू लागले तर तुम्ही हातघाईवर याल. आम्हास अनत्याचारी शांततेच्या या काळात ही निवडणूक करावयाची आहे. या खोलीच्या 4 स्तंभात ती आवरली गेली पाहिजे, नाही तर भर मैदानात उतरून रणगर्जना आमच्यावर डोळे फाडू लागेल आणि त्या अनत्याचारी शांततेचा भंग होईल. कायदे काउन्सिल तुमच्या जागेसाठी 2 प्रतिनिधी होऊ इच्छितात. एक विधिमंडळ, दुसऱ्या या व्यवस्थापिका परिषद. धारासभाही उभ्या आहेतच, परंतु व्यवस्थापिका परिषदेला उत्तर हिंदुस्थानात बहुमत मिळाले आहे आणि विधिमंडळाकडे आमचा ओढा आहे, कारण त्यांची विचार व्यक्त करण्याची पद्धत आटोपशीर, नेटकी आणि डौलदार आहे. म्हणून आम्ही कायदे काउन्सिलच्या जागेकरता विधिमंडळ यासच निवडावे असे ठरवितो. त्याचप्रमाणे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बाईच्या स्थली विधी समिती आणि काउन्सिल ऑफ स्टेटच्या ठिकाणी राज्य परिषदेची निवडणूक व्हावी. चला, आता इलेक्शन, तुम्ही पुढे या. तुम्हास कोण कोण प्रतिस्पर्धी आहेत? निवडणूक आणि निर्वाचन म्हणाले आम्ही दोघे. तेव्हा अर्थातच आम्ही त्यास स्थायिक करणार. तुमची निष्कारण लुडबुड आम्हास मुळीच संमत नाही. निर्वाचन हा शब्द संस्कृत शब्द असून निवडणूक ही त्याची मुलगी आहे. दोघांसही लोकांनी एक एक मत देऊन निवडावे. आता राहिला कॅन्डिडेट. त्यास कोण प्रतिस्पर्धी आहे हे विचारताच
एक मुसलमानासारखी विजार घातलेला शब्द पुढे आला. त्याचे डोक्यावर कोमल पाशाने फाडून फेकून दिलेली एक तुर्की टोपी होती. तिच्या तुटत आलेल्या गदळ गोंड्याची 2-4 सुते कानावर लोंबत होती. तू रे कोण म्हणून विचारता तो म्हणाला, मी उमेदवार या विचारास प्रदर्शित करीत असतो. आज 300-400 वर्षे मी महाराष्ट्रात राहत आहे. हा कॅन्डिडेट उप्रिया आहे. तोच इच्छुक नावाचा एक शुद्ध स्नानसंध्याशील ब्राह्मणासारखा शब्द पुढे आला आणि म्हणाला, पण मी महाभारत काळापासून या स्थानावर नियुक्त आहे. मध्यंतरी मोठा राष्ट्रप्रलय झाला. त्यात आम्हास देशोधडीस जावे लागले. पण आता निवडणूक पुन्हा होणार हे ऐकून आलो आहे. तेव्हा अर्थातच आम्ही म्हटले, इच्छुक या स्थानास तुम्हीच योग्य आहात. आम्ही तुम्हास मत दिले. याप्रमाणे निवडणुकी संपताच द्वारपाल विवेक त्या सर्व मंडळीस बाहेर घेऊन गेला. तिथे लोकांचा मोठाच थवा जमला होता. त्यास निवडणुकीचा निर्णय कळवण्यात आला की कायदे कौन्सिलच्या ठिकाणी विधिमंडळ, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या ठिकाणी विधी समिती, काउन्सिल ऑफ स्टेटच्या ठिकाणी राज्य परिषद, कॅन्डिडेट किंवा उमेदवार यांच्या ठिकाणी इच्छुक, इलेक्शनच्या ठिकाणी निर्वाचन किंवा निवडणूक आणि मॅनिफेस्टोच्या ठिकाणी निवेदन यास नियुक्त करण्यात आलेले आहे. हे ऐकताच सर्व सरकार नियुक्त शब्दांचा पराजय होऊन स्वकीय शब्द निवडून आले म्हणून राष्ट्रीय पक्षाच्या लोकांनी मोठाच जय जयकार केला. यापुढे कोणीही काउन्सिलातील इलेक्शनसाठी कॅन्डिडेटांचे मॅनिफेस्टो अशी धेडगुजरी वाक्ये न बोलता विधिमंडळातील निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या इच्छुकांची निवेदने अशी शुद्ध, राष्ट्रीय आणि मंजूळ वाक्ये उच्चारावयाची असा सर्वांनी नियम केला. तेव्हा विवेकाने त्यांचे अभिनंदन केले आणि म्हणाला, आता केवळ जे शहाणे आहेत त्यांनी मात्र इलेक्शनचा रिझल्ट, कायदे कौन्सिल, कॅन्डिडेटांचे मॅनिफेस्टो असे शब्द मराठी वृत्तपत्रातून लिहिले तरी चालतील. कारण आपणास एखादी चांगली गोष्ट सुचवण्याचे आधी ती दुसऱ्याच सुचावी एवढ्याचसाठी ती अनुकरावयाची नाही हा दुराग्राही सत्याग्रह जर ते न करतील तर त्यांस इतर कोणत्या गुणांचे बळावर आपले शहाणपण चव्हाट्यावर आणता येणार आहे. शेवटी विवेकाने निवडून आणलेल्या राष्ट्रीय इच्छुकास म्हणजे उमेदवारास सांगितले की तुम्ही आमच्या विचाराचे प्रतिनिधी आज जरी निवडलेले आहात तरी पुढे मागे हे विचार प्रदर्शित करणारे दुसरे योग्यतर स्वकीय प्रतिनिधी जर मिळाले तर आम्ही तुम्हास सोडून त्यासच नियुक्त करू हो. तेव्हा ते सर्वजण उद्गारले, अगदी मान्य. आम्ही केवळ इच्छुक आहोत. एकदा आम्हास आपण प्रतिनिधी केलेत म्हणून योग्यता नसताही वंशपरंपरेमध्ये लुडबुड करू पाहणारे आम्ही कोणी भिक्षुक नाही, केवळ इच्छुक आहोत. या लेखात त्यावेळेस 1926 मध्ये मराठीत अत्यंत प्रचलित असलेल्या ज्या इंग्रजी शब्दांवर वीर सावरकरांनी विनोदी टीकेचा भडीमार केला आहे ते इंग्रजी शब्द मराठी भाषेतून जवळजवळ लुप्त झाले आहेत आणि त्यांचे ठायी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी सुचवलेले आणि इतरही स्वकीय शब्दच मराठी लिखाणातून प्रचलित झाले आहेत. या एका अभिनंदनीय गोष्टीवरूनही वीर सावरकरांनी भाषाशुद्धीसाठी अंदमानपासून जे परिश्रम घेतले ते कसे यशस्वी होत गेले आहेत ते दिसून येतील.